नमस्कार मंडळी. तर हा आहे डीमार्टमधला व्हिडिओ आणि डीमार्टमध्ये खूप सारे साहित्य आलेले आहे. नक्की एकदा चेकआउट करा. खूप छान छान गोष्टी आलेल्या आहेत. आणि हे होतं आमच्या सोसायटीतील बाप्पांचं डेकोरेशन. तुम्हाला कळलंच असेल की यावर्षीची थीम काय आहे. आज आमच्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे. संडे आहे आजचा दिवस आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी छान जमा झालेलो आहोत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी. आणि सगळे नाचत गाजत वाजत सगळं छान असं स्वागत झालेलं होतं त्यांचं आणि खूप मजा येत होती. आणि या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा मुलं डान्स करतात किंवा मुलांचा इन्व्हॉल्वमेंट जेव्हा असतो ना, तेव्हा अजून छान वाटतं. कारण की त्यांच्या हिशोबानेच एक छान रौनक असते आपल्या सगळ्या सोसायटीमध्ये म्हणा किंवा आपल्या घरातसुद्धा म्हणा. त्यांचा किलबिलाहट, त्यांची मजा मस्ती, ह्या सगळ्याच गोष्टी कधी कधी आवरणं थोडं कठीणही होतं. पण असो, ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे. आमच्या इथले वयोवृद्धसुद्धा खूप छान आम्हाला सपोर्ट करतात. आणि हा स्वास्तिक मी बनवलं आहे, मला खूप छान वाटत होतं. आणि हे बघा, आमचं छान असं डेकोरेशन झालेलं होतं. सगळं झालं. आज बाप्पांचं आगमन आहे. आम्ही यावर्षी जरा लवकरच केलेलं होतं कारण की आम्हाला अजून त्यामागे डेकोरेशन बाकी आहे, त्यामुळे थोडं लवकर करण्यात आलं. तर चला, आमचे बाप्पा आलेले आहेत, त्यांचं स्वागतही करायचं आहे. आणि आमचे जे गणपती असतात हे इको फ्रेंडली असतात, त्यामुळे थोडीशी मूर्ती ही जड असते. खूप सांभाळून आम्हाला त्याला कॅरी करावं लागतं आणि खूप सांभाळूनच या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे, आय नो. तर सगळ्या सोसायटीमध्ये जर खरंच इको फ्रेंडली गणपती किंवा घरोघरीसुद्धा इको फ्रेंडली गणपती आपण ठेवले ना, तर जरा आपण पर्यावरणाला आपण तेवढंच मदत करू असं होईल. तर बघा, जर जमत असेल तर नक्की इको फ्रेंडली गणपतीच घ्या. आणि यावर्षी आमच्या बाप्पांचे दोन्हीही बाप्पांचे लूक खूप छान आहेत, क्यूट आहेत. तर तुम्हाला येत्या गणेशोत्सवामध्ये दिसेलच, मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करेनच. तर मस्त असं आम्ही मुलांना रांगेत उभं केलेलं होतं की जेव्हा बाप्पांची एंट्री होईल तेव्हा तुम्ही मस्त फुलं टाका. पण कधी कधी काय होतं ना, मुलं एवढी एक्सायटेड असतात ना, जेव्हा जी गोष्ट करायची ती करत नाही, त्याच्या आधीच झालेली असते. त्यामुळे हा गोंधळ झालेला होता आणि आम्ही बाकी सगळ्या तयारीमध्ये होतं. तर सगळ्यात आधी छोटे बाप्पा आहेत, त्यांना आम्ही मंडपात ठेवलं. आणि हे जे दुसरे आमचे बाप्पा आहेत त्यांना काढण्यासाठी बऱ्यापैकी आम्हाला मॅनपॉवर हवा होता. आणि सगळेजण खूप छान एन्जॉय करत होते, ढोल ताशा वाजत होता. तर खूप चांगल्या जल्लोषामध्ये आमच्या बाप्पांचं स्वागत झालेलं आहे. आणि आता ते आमच्या सोसायटीत आलेले आहेत. बस 2 दिवसात छान त्यांचा फेस रिव्हील होईल. आपण कोणीच नाही आहोत त्यांचा फेस रिव्हील करणारे, पण तेवढीच आपली जे आपले छानसं क्यूट रूप घेऊन आलेले आहे ते रूप तुमच्यासोबत नक्की मी शेअर करेन. तर या सगळ्यांमध्ये सोसायटीतल्या सगळ्या लोकांचं सहकार्य तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि सगळे भरभरून भाग घेतात, सगळेजण येतात, मजा मस्ती गप्पा गोष्टी खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. आणि अशा प्रकारे बाप्पांचं छान आगमन झालेलं आहे. आता येत्या दिवसांमध्ये आमच्या सोसायटीतील अजून खूप सारे कार्यक्रम आहेत जे तुमच्यासोबत मी शेअर करेन. पहिले 2 दिवस तर मी शेअर करू शकणार नाही कारण की मी दुसरीकडे आहे, तेही तुमच्यासोबत शेअर करेन. चला.